नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर स्वागत करतोय पुन्हा एकदा आपल्या YouTube प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो, ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता म्हणजेच तुम्ही दिलेली नोव्हेंबर 2025 या वर्षामधली असणारी ही टीईटी एक्झाम आणि सरते शेवटी त्याचा अंतिम निकाल ज्या वेबसाईट आपल्याला शेअर केलेली आहे त्यामध्ये सरते शेवटी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। आपल्याला मध्यंतरीच्या कालखंडामध्ये अंतरिम निकाल प्रसिद्ध करण्यात आलेला होता आणि त्याच्यानंतर गुण पडताळणी असेल किंवा काही आक्षेप असेल याच्यासाठी साधारणतः एक 10 ते 15 दिवसाचा कालावधी दिला होता। त्याच्यानंतर काल एक प्रेस नोट आलं आणि त्याद्वारे कोणकोणते प्रश्न रद्द करण्यात आले आहेत त्याचा दाखला देऊन आपल्याला ते प्रेस नोट प्रसिद्ध करण्यात आलं होतं। आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच गोष्ट नमूद केली होती की नक्कीच आजच्या दिवसा म्हणजे 3 तारखेला तो रिझल्ट पब्लिक होण्याची दाट शक्यता आहे आणि अगदी संध्याकाळच्याच वेळेला हा टीईटीचा सरते शेवटी अंतिम निकाल अधिकृत वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आला। त्यामुळे जे कोणी पात्र असणारे किंवा ज्यांना कोणी रिझल्ट पाहायचा असेल त्यांनी पटापट त्या वेबसाईटवरती जाऊन रिझल्ट पाहायचा आहे। तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, व्हिडिओ शेअर करायचा आहे जे विद्यार्थी मित्र या परीक्षेशी संलग्न आहेत आणि तात्काळ त्यांना हा रिझल्ट पाहता येईल। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे ही संपूर्ण प्रक्रिया ज्याच्यावरच आधारित आहे ही टीईटी एक्झाम। आता आपल्याला माहिती आहे अनेक विद्यार्थी बसणाऱ्यांची संख्या होती आणि त्यातले काही मर्यादित विद्यार्थी पात्र झालेले आहेत आणि काही विद्यार्थी त्यामध्ये संख्या खूप सारी असेल की 1-2 मार्काने त्यांची ही पात्रता त्या मिस झालेली आहे किंवा थोडे मार्क कमी पडल्यामुळे त्यांना ह्या पात्रतेपासून बाहेर पडावं लागलेलं आहे। आता अजिबात काळजी करायची नाही, कारण आता तुमची पात्रता निश्चित होण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन लाभणार आहे खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सरांचं महागुरु 1.0 बॅच थ्रू। आता याचं वैशिष्ट्य असं की परिपूर्ण असं मार्गदर्शन, बाळासाहेब शिंदे सरांचं मराठी आणि इंग्रजी या विषयाची परिपूर्ण अशी तयारी आणि अगदी त्यांच्या समेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे। इतक्या वर्षाचा त्यांचा असणारा त्या विषयाचा असणारा गाढाभ्यास आणि मार्गदर्शन अनेक विद्यार्थ्यांना लाभलेलं आहे आणि त्यांना पात्रता मिळवणं सोपं झालेलं आहे आणि पुढे जाऊन शिक्षक बनण्याचंही स्वप्न त्यांचं पूर्ण झालेलं आहे। अगदी या बॅच मध्ये त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला लाभत आहे। बॅचचे सगळे डिटेल स्क्रीनवरती आहेत। 13 तारखेपासून ही बॅच सुरू होत आहे। कॉन्टॅक्ट नंबर आहे अगदी त्याच अनुसरून गुरुवर्य 1.0 बॅच सुद्धा आहे जी फक्त आणि फक्त रुजू असणाऱ्या शिक्षकांसाठी जी टीईटी अनिवार्य त्यांनाही करण्यात आलेली आहे त्यांच्यासाठीची बॅच आहे। त्याचेही बॅच डिटेल स्क्रीनवरती आहेत। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे ज्या थ्रू आपण पेपर 1 असेल, पेपर 2 असेल आणि बोथ ज्यांना बॅच जॉईन करायची आहे त्या लिंक वरती जा आणि संपूर्ण प्रोसेस मी अगोदर त्याच्यावरती व्हिडिओद्वारे संपूर्ण सांगितली गेली आहे। लवकरात लवकर बॅच जॉईन करा। 13 तारखेपासून प्रत्यक्षात बॅच सुरू होत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वप्न साकार होईल। सरते शेवटी इतक्या वर्षाच्या प्रयत्नातून तुम्ही जे अपयशी ठरतात या 2026 ला तुमचं स्वप्न नक्की पूर्ण होईल पात्रता धारण करण्याचं। विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला कालच्या सेशन मध्ये किंवा व्हिडिओद्वारे एक प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध केलेलं होतं। त्यामध्ये काय काय गोष्टी नमूद केल्या होत्या मी कालही तुम्हाला या गोष्टी सांगितलेल्या आहेत। काय म्हटलं आहे त्याच्यामध्ये की 23 नोव्हेंबरला 2025 मध्ये ही एक्झाम झाली। पेपर 1 असेल, पेपर 2 ची, आणि ज्यामध्ये या दोन्ही पेपरचा या वेबसाईट थ्रू 16/1/2026 रोजी निकाल प्रसिद्ध करण्यात आला, बरोबर। आणि तो होता अंतरिम निकाल। अंतरिम म्हणजे आणखीनही विद्यार्थ्यांना संधी होती की काही तुमचे ऑब्जेक्शन असतील, काही तुम्हाला गुण पडताळणी करायचे आक्षेप असतील, त्यासाठी 16/1 ते साधारणतः 21/1/2026 पर्यंत ते त्या गोष्टीसाठी नोंदवण्यात किंवा मागवण्यात आले होते। आणि सरते शेवटी अनेक विद्यार्थ्यांच्या आक्षेपा थ्रू त्यांनी एक गोष्ट त्याच्यामध्ये हरकतीनुसार पेपर 1 मधील परिसर अभ्यास विषयातील प्रश्न संच क्रमांक ए मधील 147, बी मधील 142, सी मधील 137, डी मधील 132 याच्यावरती आक्षेप जो नोंदवला गेला तो ग्राह्य धरण्यात आला तज्ञ समीक्षकांच्या अभिप्रायानुसार आणि तो रद्द करण्यात आला। म्हणजे साहजिकच त्याचा पूर्णतः फरक त्या येणाऱ्या अंतिम निकालावरती पडण्यात आला। हे प्रेस नोट 2/2/2026 आणि काल रात्री बघतोय आपण प्रत्यक्षात निकाल प्रसिद्ध करण्यात आला आणि ज्या थ्रू आपल्याला बघतोय संपूर्ण आपल्याला त्या निकालाचा
लेखाजोखा देण्यात आलेला आहे. काल आलेल्या या प्रसिद्धी पत्रकामध्ये काय म्हटलंय, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 पेपर 1 व 2 चा अंतिम निकाल, याच्या अगोदरचा दिला होता तो अंतरिम होता, हा आता अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. 23/11/2025 रोजी पार पडलेला सदरची परीक्षा अंतरिम उत्तर सूची 19/12/2025 रोजी, म्हणजे आधी उत्तर सूची दिली, त्यानंतर अंतरिम निकाल, ह्या सगळ्या प्रक्रिया तुम्हाला सांगितलेल्या आहेत. वेबसाईट माहिती आहे. आणि कालच्या रात्री 3/2/2026 ला हा अंतिम निकाल या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आला. आकडेवारी पहा, खूप महत्वाची आहे. पेपर 1 ला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणि त्याच्यामधून पास होण्याचं प्रमाण, या वर्षीचा निकाल थोडा आतापर्यंतच्या निकालापेक्षा किती फरक आहे हे सुद्धा मी सांगणार आहे तुम्हाला. पेपर 1 ला साधारणतः 1,90,901 विद्यार्थी बसले होते, त्यातले अब्सेंट 12,433, पास झाले 21,892. म्हणजे बघा, बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणि पास आउट होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्येमधला फरक आपल्याला लक्षात येतोय. रिझर्व म्हणजे काही 16 निकाल आहेत ते रिझर्व केले आहेत. साधारणतः टक्केवारी 11.47%. या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त या वर्षीचा निकालामध्ये वाढ आहे. 2 ते 3% निकाल लागायचा दरवर्षी बघतोय आपण, पण यावेळेस निकाल पर्सेंटेज जास्त दिसतंय. पेपर 2 ला 2,55,829 विद्यार्थी बसले होते, त्यातले 16,506 विद्यार्थी गैरहजर राहिले. पास झालेत बघा 28,477 विद्यार्थी, 11.13. आणि टोटल जर बघितलं 4,46,730 विद्यार्थी दोन्ही पेपरचे मिळून बसलेले होते. आणि साधारणतः त्यामधले पास झालेत 50,369, म्हणजे टक्केवारी सुद्धा 11.28. बघा, अनेक विद्यार्थी बसणाऱ्यांची संख्या तुम्ही जरी आकडेवारी पाहिली 50,369 पास, पण बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणि पास आउट होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तफावत दिसते. ही तरी या वर्षी तरी त्या मानाने बरा रिझल्ट, बरा म्हणण्यापेक्षा चांगला रिझल्ट लागला आहे. 11.28% म्हणजे खूप झाला. 2 ते 3% रिझल्ट लागायचा दरवर्षी आतापर्यंत जेवढ्या टीईटी एक्झाम झाले त्यामध्ये. आता यामध्ये बघा, मराठी माध्यमांचा निकाल दिलेला आहे. इंग्रजी माध्यम, उर्दू, हिंदी, बंगाली, कन्नडा, तेलुगू, गुजराती. साधारणतः इथं तुम्हाला टक्केवारी दिसते त्या विद्यार्थ्यांची. आता प्रत्येक बारकाईने प्रत्येकाकडे प्रेस नोट आहे, त्यामुळे प्रत्येक या गोष्टींचं डिवायडेशन आपण करू शकता. 11.47 टोटल मध्ये दिलं गेलेलं आहे. हा संपूर्ण राज्यभरातील म्हणजे प्रत्येक आपण म्हणतोय मीडियम नुसार जो रिझल्ट पब्लिक करण्यात आलेला आहे. काय करायचंय, रिझल्ट पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट वरती जायचंय. टीईटी 2025 रिझल्ट जरी टाकलं तरी तुम्हाला अधिकृत वेबसाईट तिथे दिसेल, क्लिक करायचंय. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025, यामध्ये तुमचा जो युजर आयडी आहे, जो तुमच्या मेसेज ज्यावेळेस तुम्ही ऍप्लिकेशन केलं त्यावेळेस मेसेज असेल किंवा ईमेल आयडी वरती आलेला असतो किंवा प्रिंट ज्यावेळेस काढलेला असतो, तर तुम्ही ज्यावेळेस चलन भरता तिथं तुमचा एक युजर नेम आणि पासवर्ड तिथं आलेला असतो, तो तिथं टाकायचा आहे. लॉग इन करायचंय आणि लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अंतिम निकाल पाहायला मिळेल. तुम्ही तुमचे गुणपत्र, आपल्याला माहिती आहे साधारणतः का आपण 150 पैकी आता एक प्रश्न पेपर 1 वाल्यांसाठीचा एक प्रश्न रद्द केलेला आहे, तो 149 वरती आता म्हणजे 149 पैकी, म्हणजे पूर्वीची आपल्याला माहिती आहे 83 ही पात्रता होती पेपर 1 साठीची आरक्षित विद्यार्थ्यांसाठी आणि 90 होती ती ओपन कॅटेगरीसाठी, बरोबर. आता 1 मार्काने कमी झाला. तसं पाहायला की 83 म्हणजे काय होता 82.50. बरेच जण याच्यावरती म्हणतात की 82 का पकडत नाहीत, परंतु ते 82.50 83 पकडतात आणि 90 हा ओपन कॅटेगरीसाठी. आता 1 मार्काने कमी झाला म्हणजे अगोदर जे पूर्वी अंतरिम निकालामध्ये ज्यांना 82 मार्क होते आणि त्यांना अपात्र दिलं होतं, आता ते पात्र मध्ये जातील, कारण 1 मार्काने आता काय झालेला आहे निकाल कमी, म्हणजे थोडक्यात काय एक प्रश्न रद्द केला, त्याच्यामुळे 1 मार्काने कमी झालेला आहे. 82 ला आता पास आउट आहे आणि 90 ऐवजी 89 ला पास आउट असणारे पेपर 1 साठी. पेपर 2 विषयी काहीही नमूद केलेलं नाही, म्हणजे 150 पैकीचाच, म्हणजे 83 90 असा त्यांनी क्रायटेरिया जारी केलेला आहे.
आपल्याला अनेक पेपरद्वारे सुद्धा या निकालाविषयीची चर्चा आहे, ज्यामध्ये आतापर्यंतचा निकालात लक्षणीय वाढ झालेली सांगितलं जात आहे. टीईटीच्या निकालात लक्षणीय वाढ सांगितले. परीक्षेत यंदा 50,369 विद्यार्थी पास आउट झालेले आहेत. आतापर्यंतचा हायेस्ट आकडा आहे हा. जो तुम्हाला रद्द झालेल्या प्रश्नांविषयी सुद्धा सांगितलं कोणते आहेत पेपर 1 चे. बाकी सगळी डिटेल आपण त्या ह्याच्यामध्ये दिलेत. हे पेपरची असणारी आपल्याला बघतोय आपण लोकसत्ताला आलेली ही बातमी आहे. तुम्हाला तिथं आकडेवारी मी दिलेलीच आहे. तीच आकडेवारी लिखित स्वरूपात इथं नमूद केलेली आहे. आणि अगदीच या लोकसत्ताला सुद्धा याविषयीची बातमी आहे. विद्यार्थी मित्रांनो, लागलीच काय करायचं, अधिकृत वेबसाईट वरती जायचं, रिझल्ट पाहून घ्यायचा. जे विद्यार्थी बसले होते आणि पात्र झालेले आहेत त्यांचं मनापासून आभार. कारण आपल्याला माहिती आहे ही टीईटी एक्झाम एकदा पात्रता मिळवल्यानंतर तुम्ही लाईफ टाइम आयुष्यभर या पात्रतेमध्ये असणार आहे. तुमच्या मागची ती एक झंझट खतम होणार आहे. कारण आपल्याला पुढे जाऊन टेट साठी तुम्ही पात्र होऊन अधिकृत शिक्षक म्हणून तुम्ही सेवेमध्ये जाण्यास पात्र झालेला आहात. खूप खूप अभिनंदन अशा विद्यार्थ्यांचं ज्यांनी ही पात्रता धारण केलेली आहे. त्यांना आता तयारी करण्याची वेळ आहे टेटची, की जेणेकरून पुढे ज्यावेळेस अभियोग्यता चाचणी होईल अशा विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्त्वाचा क्षण आहे. त्याही बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो, या चॅनलवरती वारंवार त्याचीही तयारी करून घेतली जाईल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचंय. आणखीन एक आवाहन करतोय, आता काही 1-2 मार्काने ज्यांचं खरंच निकाल योग्य प्रकारे किंवा त्यांचं स्वप्न साकार नाही झालं अशा विद्यार्थ्यांना एक आव्हान करतोय, 2026 ला हे स्वप्न तुमचं साकार होईल. बॅच संदर्भात सगळ्या डिटेल आहेत. कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, कॉल करा. सगळ्या बॅच संदर्भात डिटेल जाणून घ्या. नक्कीच तुमचं यावर्षी पात्र होण्याचं स्वप्न साकार होईल, यात मात्र शंका नाही. चला विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर थांबतोय. पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन. गुड बाय अँड टेक केअर.